हॅलो डिअर क्लास 9 स्टुडंट्स. आज आपण आपला सायन्स सेकंडचा ऍक्च्युअल तुम्हाला माहिती आहे, मी सायन्स फर्स्ट कुठे आहे सेकंड कुठे आहे याच्याबद्दल चांगलंच सांगितले तुम्हाला. मग आपण पहिल्या सेमिस्टरसाठी सायन्स सेकंडचा आपण जो काही तिसरा चॅप्टर असेल, आता 6 पासून स्टार्ट होतो म्हटल्यानंतर 6वा आपण घेतलाय क्लासिफिकेशन ऑफ प्लांट, 7वा आपण घेतलाय इको एनर्जी फ्लो इन अँड इकोसिस्टम. मग 8वा चॅप्टर असेल आपल्याकडे जो तुमच्या युनिट टेस्टच्या दृष्टीने महत्वाचा असेल, तर तो चॅप्टर आहे आपल्याकडे युजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स. मग हा चॅप्टर सुरू करत असताना आपण काय सांगतोय, बेसिक पासून जायचं. येत आहे सगळं पण येत काहीच नाही असं शिकायचं. ठीक आहे. मग आपण काय सांगतो, व्हॉट इज मीन बाय मायक्रोब. कुणीतरी आपल्याला विचारलं मायक्रोब कशाला म्हणायचं, तर आपल्याला सांगता आलं पाहिजे ना. मायक्रोब कुणाला म्हणतो आपण, द मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम. द मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम, खूप छोट्या छोट्या मायक्रोस्कोपिक म्हटलं आपण. The microscopic organism which cannot be seen by naked eyes. उघड्या डोळ्याने दिसणार नाहीत. मग आपण काय सांगतो, अशा ऑर्गॅनिझम ज्या उघड्या डोळ्याने नाही दिसणार पण त्यांना बघायचं म्हटलं काय लागेल, अ मायक्रोस्कोप इज नीडेड टू ऑब्झर्व देम. ऑब्झर्व म्हणा, स्टडी म्हणा, त्यांना बघायचं तुम्हाला तर काय लागणार आहे, मायक्रोस्कोप लागेल. त्यांना आपण काय म्हणतो, दे आर कॉल्ड ॲज मायक्रोब्स. आता हा एक वर्ड आहे मायक्रोब्स, किंवा त्याला आपण अजून एक वर्डने दाखवतो, ऑब्लिक करून स्लॅश करून काय म्हणू आपण, ऑर मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मग आता मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा मायक्रोब म्हणजे काय ते जर कळलं असेल, डोळ्याने दिसत नाही, स्टडी करायचं म्हटलं मायक्रोस्कोप लागेल, अशा ऑर्गॅनिझमला आपण काय म्हणतो, मायक्रोब. पण या मायक्रोब मध्ये आपण काय सांगतो, मग मायक्रोब आपल्याकडे काय असतील, ह्या चॅप्टरच्या माध्यमातून आपल्याला चॅप्टरचं नावच सांगता आहे का नाही. मायक्रोब मध्ये 2 टाईप असतील आपल्याकडे. एक असेल आपल्याकडे युजफुल मायक्रोब्स आणि दुसरा असेल आपल्याकडे हार्मफुल मायक्रोब्स. आता हे माणसाच्या उपयोगी पडतायत का माणसाला नुकसान करतायत, ह्या बेसिसवरती यांचे 2 टाईप बनवलेत. मग युजफुल मायक्रोब मध्ये आपल्याकडे कोण कोण येईल बघा बरं. युजफुल मध्ये कोण कोण येतं आपल्याकडे, पहिलं येईल आपल्याकडे, त्याला आपण म्हणतो काय, लॅक्टोबॅसिली. दुसरा जो घेतला आपण तो कोण आहे आपल्याकडे, रायझोबियम. आणि आपल्या स्टुडंट्सला माहिती पहिल्यापासून सायंटिफिक नेम लिहिलं तर ते सिंग्युलर असो जीनस स्पेसिस फॉर्म मध्ये असो त्याला अंडरलाईनच करायचं. ठीक आहे. आणि तिसरा जो आपण बघतो तो आहे आपल्याकडे ईस्ट. ईस्ट म्हणतो आपण याला. मग आता हे 3 युजफुल मध्ये तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेत, पण ऍक्च्युअली याच्यामध्ये अजून एक दिलेला आहे त्यांनी आपल्याला, तो आहे आपल्याकडे पेनिसिलियम. जो युजफुल आहे तो कोण आहे आपल्याकडे, पेनिसिलियम. मग हे 4 आपल्याकडे कोण आहेत, युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम, जे आपल्याला या चॅप्टर मध्ये स्टडी करायचे. आणि हार्मफुल मध्ये आपल्याकडे कोण येईल, 2 टाईप येतील. एक आहे आपल्याकडे, त्याला आपण म्हणतो क्लोस्ट्रिडियम. हा आपल्याकडे क्लोस्ट्रिडियम आपल्याला स्टडी करायचा आहे. आणि दुसरीकडे आपण काय म्हणतोय, अदर हार्मफुल मायक्रोब्स. अदर हार्मफुल मायक्रोब्स. मग आपल्याला बाकीचे पण बघायचे, मग त्यामध्ये आपल्याकडे व्हायरसेस येतील, काही बॅक्टेरिया येतील, त्यांचा एक चार्टच आपल्या टेक्स्टबुक मध्ये, आपण तो पण बघू. पण सुरुवातीला आपण काय म्हणतोय, आता युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम स्टडी करायचे आपल्याला. ते सगळे स्टडी करण्यापूर्वी आपण काय सांगतोय बघा, आपण काय सांगतोय, युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम. युजफुल म्हणजे काय, द मायक्रो ऑर्गॅनिझम विच कॅन बी युजफुल टू द ह्युमन बिंग्स. माणसांच्या लाईफमध्ये त्यांचा काहीतरी फायदा असेल, अशा ऑर्गॅनिझमला आपण काय म्हणतो, युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम. मग युजफुल मध्ये आपण सांगितलं 4 स्टडी करायच्यात. आपण एक काम करू, आजच्या लेक्चरमध्ये ह्या दोघांना संपू, वेळ राहिला तर 3 संपू, मग चौथा परत राहतो. त्यापेक्षा आपण काय करू, या दोघांना एक लेक्चर देऊ, या दोघांना एक लेक्चर देऊ, आणि ह्या दोघांना सेपरेट लेक्चर देऊ, म्हणजे बरोबर 3 लेक्चर मध्ये संपतील आपले. ठीक आहे. मग आता आपण काय करू, सुरुवातीला आपण बघू व्हॉट इज मीन बाय युजफुल मायक्रोब्स. आणि त्याच्यात आपल्याला कोण शिकायचंय, पहिला वाला आपला लॅक्टोबॅसिली. मग लॅक्टोबॅसिली नावातूनच कळतं आपल्याला, लॅक्टो म्हटल्यानंतर काय, दुधाची डिग्री फॅट मोजायचं मीटर असतं, त्याला पण लॅक्टोमीटर म्हणतात. लॅक्टो शब्द आला की समजून घ्यायचं काय, मिल्क.
बिकॉज मिल्कमध्ये जी शुगर असते तिचं नाव काय असतं, लॅक्टोज. आणि म्हणून बॅक्टेरियाचं नाव पण काय पडलं आपल्याकडे, लॅक्टोबॅसिली. आता बघा बरं, लॅक्टोबॅसिली असं का म्हटलं आपण. तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुक मध्ये एक ऍक्टिव्हिटी दिली बघा. तुम्हाला काय सांगितलं, तुमच्या घरी ताक वगैरे असतं, ताकाचा एक ड्रॉप घ्या, स्लाइड वरती काचेची जी आपल्याकडे पट्टी असते स्लाइड, तिच्यावरती एक ड्रॉप घ्या, त्याच्यावरती स्लाइड वरती कव्हर स्लिप टाका आणि तिला मायक्रोस्कोप खाली बघा. मायक्रोस्कोप खाली बघितल्यानंतर तुमच्या काय लक्षात येईल, असं सर्क्युलर आपल्याला व्ह्यू दिसतो आणि ह्या सर्क्युलर व्ह्यू मध्ये आपल्या काय लक्षात येतं, अशा रेक्टँग्युलर रॉड लाईक आपल्याला डायग्राम्स त्याच्यामध्ये बघायला मिळतात. हे ज्या रेक्टँग्युलर रॉड लाईक डायग्राम्स आपल्याला दिसतात यांना आपण काय म्हणतो, दीज आर नथिंग बट दीज आर द लॅक्टोबॅसिली. हे जे काही आपल्याकडे बॅक्टेरिया आहेत यांना आपण नाव काय देतो, ताकाच्या एका ड्रॉप मध्ये आपल्याला हे जे दिसतात हे कोण आपले लॅक्टोबॅसिली. आता हे का नाव पडलं तुमच्यासाठी ऍडिशनल म्हणून, बॅक्टेरिया किंवा आपल्याकडे ज्या मायक्रो ऑर्गॅनिझम असतात त्यांच्या शेपनुसार त्यांचे काय पडतात, वेगवेगळे टाईप पडतात. मग समजा फॉर एक्झाम्पल सांगायचं ठरलं, हा जो काही गोल शेप असेल एखाद्या बॅक्टेरियाचा त्याला आपण म्हणतो कॉकस. हा जर आपल्याकडे जर आपण म्हटलं असा जर असेल रॉड लाईक तर याला आपण काय म्हणतो, बॅसिलस. तेच जर आपण बघितलं एखादा बॅक्टेरिया तुम्हाला असा कॉमा शेपचा दिसतोय तर याला आपण म्हणतो विब्रियो. आणि जर एखादा बॅक्टेरिया आपल्याला काय असा स्प्रिंग सारखा दिसतोय तर त्याला आपण काय म्हणतो, सच बॅक्टेरिया इज, त्याला आपण म्हणतो स्पिरिलम. तरी आपल्याकडे बॅक्टेरियाचे वेगवेगळे शेप आहे. आता नीट बघा बरं, हा कसा दिसतोय आपल्याला, रॉड लाईक असा आडवा दिसतोय म्हणून हा कोण आहे आपला बॅसिलस. ठीक आहे, अजून पण भरपूर प्रकार आहेत पण आता सध्या 9th स्टँडर्डला तुम्हाला हे फक्त नॉलेज साठी दिलेत, याचा यूज करायचा आहे आपल्याला कशाला, नाव ओळखायला. ठीक आहे, मग आता आपण काय म्हटलं, आपल्याकडे लॅक्टोबॅसिली कुठे मिळणार आहे आपल्याला कळलं. मग याचं काय म्हणतो आपण, लॅक्टोबॅसिली काय करतात ते आपण समजून घेऊ. मग आपण काय सांगतो सरळ सरळ, व्हॉट ऍक्च्युली लॅक्टोबॅसिली डू. ते युजफुल आहेत आपण म्हटलं, पण कसे युजफुल आहेत ते आपल्याला सांगायचे. मग आपण काय म्हणणार, लॅक्टोबॅसिली कन्वर्ट्स, लॅक्टोबॅसिली, आता एक असेल तर लॅक्टोबॅसिलस, यूएस लागेल शेवट, भरपूर आहेत म्हणून काय लॅक्टोबॅसिली, प्लुरल फॉर्म काय त्याचा लॅक्टोबॅसिली. लॅक्टोबॅसिली कन्वर्ट्स, काय करतात हे, कन्वर्ट करतात कशाला, लॅक्टोज. लॅक्टोज कोण असतं ब्रॅकेटमध्ये लिहून घ्यायचं, अ शुगर ऑफ मिल्क, अ शुगर प्रेझेंट इन मिल्क, अ शुगर प्रेझेंट इन मिल्क. मिल्क मध्ये असणारी एक शुगर आहे लॅक्टोज नावाची, त्या लॅक्टोज शुगरला काय करतात, हे कन्वर्ट करतात इनटू लॅक्टिक ऍसिड, इनटू लॅक्टिक ऍसिड. आता लॅक्टोज शुगरला कन्वर्ट करतात कशामध्ये, लॅक्टिक ऍसिड मध्ये. पहिलं काम यांनी केलं काय, शुगरचं कन्व्हर्जन केलं लॅक्टिक ऍसिड मध्ये. आता ऍसिड शब्द आला म्हटलं तर आपल्याला लगेच लक्षात येतं, आपण लास्ट इयर पण ऍसिड बेसचा टॉपिक शिकलो तेव्हा आपल्याला माहित होतं काय, ऍसिडची टेस्ट कशी असते, थोडीशी सावर असते. आणि आपण तेच जर बघितलं बेसची टेस्ट कशी असते, बिटर असते. मग आपण काय सांगतो याच्यावरून पुढे जाऊन आपण म्हणतोय दिस कन्व्हर्जन, आता ही जी प्रोसेस घडली ना लॅक्टिक ऍसिड, लॅक्टोजचं कन्व्हर्जन लॅक्टिक ऍसिड मध्ये होण्याचं, त्याला आपण काय म्हणतो, दिस प्रोसेस इज द, किंवा इज कॉल्ड ॲज म्हणू शकता तुम्ही, इज कॉल्ड ॲज, या प्रोसेसला आपण काय म्हणतो कन्व्हर्जनच्या फर्मेंटेशन, या प्रोसेसला आपण काय म्हणतो फर्मेंटेशन. मग हे फर्मेंटेशन करणार आहेत हे, आणि फर्मेंटेशन मधून काय बनवतील, लॅक्टिक ऍसिड. पुढे जाऊन आपण काय सांगतो बघा, जर आपल्याकडे ऍसिड बनलं तर आपल्याला माहिती आहे ऍसिडचा पीएच किती असतो, 7च्या खाली. मग आपण काय होणार, ऍज अ रिझल्ट द पीएच ऑफ मिल्क, पीएच काय होईल, आता ऍसिड बनलं म्हणल्यावर खाली येईल ना, द पीएच ऑफ मिल्क डिक्रीजेस. पीएच काय होणार आहे आपल्याकडे मिल्कचा, कमी होईल. जर पीएच कमी झाला तर आपण काय सांगतोय बरं, पीएच ऑफ द मिल्क डिक्रीजेस अँड कॉजेस कोॲग्युलेशन. तर कोॲग्युलेशन म्हणजे काय, त्याला सोप्या शब्दात असं म्हणायचं ब्रॅकेटमध्ये, घट्ट होणे म्हणतो आपण त्याला. कोॲग्युलेशन म्हणजे काय, घट्ट होणे. मग आपल्याकडे जे काही पीएच कमी झालेलं मिल्क असेल ते काय व्हायला लागेल, घट्ट व्हायला लागेल. आणि घट्ट झाल्यानंतर आपण काय सांगतोय, कॉजेस कोॲग्युलेशन ऑफ, कोणाचं करते, मिल्क प्रोटीन्स. दुधात असणारे जे काही प्रोटीन असतील ते काय व्हायला लागतील, घट्ट व्हायला लागतील. आणि ते एकदा का घट्ट व्हायला लागले आपण काय म्हणतो, दूध घट्ट व्हायला लागेल. मग आपण काय सांगतो पुढे जाऊन बघा,
द मिल्क प्रोटीन्स, आता आपण म्हटलं प्रोटीन सगळे एका जागी गोळा व्हायला लागले. द मिल्क प्रोटीन सेपरेट्स फ्रॉम, आता मिल्क मध्ये काय काय होतं बरं? मिल्क प्रोटीन होते, अजून काय होतं आपल्याकडे? लिक्विड मॅटर म्हणजे वॉटर वगैरे होतं. मग या सगळ्यातून हे प्रोटीन सेपरेट झाले. आपण काय म्हणतो? द मिल्क प्रोटीन सेपरेट फ्रॉम अदर कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ मिल्क. आणि मिल्क मधून जर बाकीच्या कॉन्स्टिट्युएंट पासून हे जर वेगळं निघालं प्रोटीन, तर आपण काय सांगतो? याच प्रोसेसला आपण काय म्हणतो? दिस इज द प्रोसेस ऑफ योगर्ट मेकिंग. योगर्ट म्हणजे काय आपल्याकडे? दही. योगर्ट मेकिंग. मग दही बनवण्याची प्रोसेस किती सिंपल असेल? दुधामध्ये लॅक्टोबॅसिली ऍड केले, लॅक्टोबॅसिलीने काय केलं? दुधातलं सगळं मिल्क प्रोटीन काय केलं? कोॲग्युलेट केलं, लॅक्टिक ऍसिड बनवलं त्यांनी. लॅक्टिक ऍसिडमुळे हे सगळं दूध घट्ट झालं. दुधाला काय म्हणतो आपण? ऍसिड वाढल्यामुळे दुधाची चव पण बदली आणि दूध कसं लागायला लागेल? आंबट लागायला लागेल. आपण काय सांगतोय? द लॅक्टिक ऍसिड गिव्स द लॅक्टिक ऍसिड गिव्स सावर टेस्ट. सार म्हणजे कशी आपल्याला माहिती आहे? आंबट. ज्यांच्यासाठी नवीन असेल त्यांच्यासाठी लिहू आपण सावर टेस्ट टू द योगर्ट. मग आता बघा बरं, दुधाची टेस्ट सावर झाली. दुसरी गोष्ट आपण काय म्हटलं? का ह्या दुधामध्ये काय म्हटलं आपण? जे काही इन्ग्रेडियंट होते ते काय झाले? त्याच्या लिक्विड मॅटर पासून सेपरेट झाले. मग आता आपल्याला एक गोष्ट कळली असेल की नाही? लॅक्टोबॅसिलीमुळे जर पीएच कमी झाला मिल्कचा, आणि पीएच जर कमी झाला, 7च्या खाली आला, ऍसिडिक झाला, तर त्याच्यामध्ये हार्मफुल बॅक्टेरिया राहतील का? बिकॉज ऑफ लो पीएच, आपण असं म्हणू, बिकॉज ऑफ लो पीएच दी हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम, हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स, मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणा, मायक्रोब म्हणा, आता काही फरक पडणार नाही. द हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स डू नॉट ग्रो इन द मिल्क. आणि म्हणून तुम्ही बघा, जेव्हा कधी आपल्याला खाल्लेलं पचत नाही, उलटी मळमळ होणे किंवा डायरिया सारखा आजार होतो, त्यावेळी डॉक्टर आपल्याला काय रिकमेंड करतात? दही भात खा म्हणतात. मग दही भात खाण्याचं लॉजिक काय? दही कसं बनलं आपण आत्ताच बघितलं. दह्याचा पीएच कसा असतो? कमी. दहीमध्ये हार्मफुल बॅक्टेरिया बिलकुल नसतात. हे जे लॅक्टोबॅसिली आहे हे काय आहेत? आपण म्हटलं युजफुल आहेत. तुमच्या स्टमक मध्ये जाऊन हे काय करतील? हार्मफुल बॅक्टेरियाला संपवतील आणि तुमच्या स्टमकचा जो काही दुखणं असेल ते बरं करतील. म्हणून आपण काय सांगतो? लॅक्टोबॅसिली इज अ युजफुल बॅक्टेरिया. ठीक आहे, सगळं व्यवस्थित स्क्रीनशॉट घ्या, लिहून काढा, मग आपण परत भेटू. ओके देन, आता आपण पुढे जाऊ. लॅक्टोबॅसिली तर बघितले आपण काय करतात काय नाही. मग आपण काय सांगतो आता? आपल्याला पुढे जाऊन विचारलं जातं लॅक्टोबॅसिलीचे युजेस काय काय आहेत, कुठं कुठं वापरले जातात हे लॅक्टोबॅसिली? का नुसतेच म्हणजे आपण शिकलो तेवढ्या पुरतेच आहेत का? मग अजून कुठे कुठे युज आहे यांचा ते आपल्याला बघायचंय. मग आपण पुढचं हेडिंग टाकलं पाहिजे काय? युजेस ऑफ लॅक्टोबॅसिली. ठीक आहे, मग आता बघा युजेस बघायचे आपल्याला लॅक्टोबॅसिलीचे. लॅक्टोबॅसिलीला कोण कोण युज करतील? मग सगळ्यात पहिलं आपल्याला एक गोष्ट तर कळली, दुधाचं दही बनवतात म्हटल्यानंतर याला कोण युज करतील बरं? मिल्क प्रॉडक्ट जे असतील वेगवेगळे ते बनवण्यामध्ये काय होईल आपल्याकडे? आपण असं म्हणू शकतो काय? दे आर युज्ड. पहिला पॉइंट जो म्हणू आपण, दे आर युज्ड इन व्हरायटी ऑफ मिल्क प्रॉडक्ट्स. दे आर युज्ड इन व्हरायटी ऑफ मिल्क प्रॉडक्ट्स. दुधाचे बनणारे बरेचसे पदार्थ ज्यांच्यामध्ये काय होईल आपल्याकडे? लॅक्टोबॅसिली यूज केले जातील. कोणकोणते प्रॉडक्ट? मग फॉर एक्झाम्पल आपण जर सांगितलं मिल्क प्रॉडक्ट मध्ये आपण डॅश करून जर म्हटलं काय येईल आपल्याकडे? पहिले येईल आपल्याकडे योगर्ट, त्याच्यानंतर येईल आपल्याकडे बटर मिल्क. बटर मिल्क म्हणजे काय? ताक. नंतर येतं आपल्याकडे काय? घी, तूप बनवण्यामध्ये. नंतर आपण काय सांगतोय? श्रीखंड एक्सेट्रा. एवढ्या सगळ्या बनवण्यामध्ये आपण काय म्हणतो? आपले लॅक्टोबॅसिली यूज होतात. सेकंड यूज केस जर बघितला आपण तर काय सांगतोय? जे काय आपल्याकडे बघा लोणचे वगैरे जे बनवले जातात किंवा भाज्यांचं आपण काय म्हणतोय?
वेगवेगळ्या भाज्यांचे लोणचे बनवतात. आपल्याकडे फक्त आंब्याचं लोणचं कॉमन असतं, आंब्याचं आणि लिंबाचं. पण काही काही लोक काय करतात, काकडीचं लोणचं करतात, किंवा काही लोक काय करतात, आपल्याला माहित पाहिजे, गाजराचं लोणचं करतात, मिरचीचं लोणचं होतं. मग आपण काय सांगतोय, सेकंड यूज आहे आपल्याकडे, दे आर युज्ड इन द, कशात यूज केलं आपण म्हटलं आता, जो आपल्याकडे सेकंड यूज आहे तो काय म्हणतो आपण, लार्ज स्केल प्रोडक्शन ऑफ, दे आर युज्ड इन द लार्ज स्केल प्रोडक्शन ऑफ कशा कशाचं. पहिलं असेल आपल्याकडे सायडर. सायडर काय असतं बघा बरं, सायडर कशाला म्हणतो ना आपण, फर्मेंटेशन नंतर जो काही एक अल्कोहोलिक प्रॉडक्ट निघतो त्याला काय म्हटलं जातं, सायडर. दुसरीकडे आपण काय सांगतो, सायडर सोबत कोण असेल आपल्याकडे, जर आपण बघितलं कोकोआ. कोकोआ कोण आहे आपल्याकडे, चॉकलेट बनवण्यापूर्वी चॉकलेटची जी सीड असते ना तिला फर्मेंट केलं जातं. नंतर आपण काय सांगतो, कोकोआ झाल्यानंतर आपण सांगतो काय, पिकल्स, PICKLES, पिकल्स ऑफ व्हेजिटेबल्स. वेगवेगळ्या व्हेजिटेबलचे पिकल बनवण्यामध्ये पण काय होतं, हे यूज केले जातात लॅक्टोबॅसिली. ठीक आहे. देन थर्ड यूज केस जर बघितलं आपण, तर आपण काय सांगतोय, आपल्याला पोट दुखत असेल तर आपण काय सांगतोय, लॅक्टोबॅसिली अलॉंग विथ other microbes. लॅक्टोबॅसिली आणि त्याच्यासोबत काही अजून मायक्रोब जर घेतले आपण, आर also used in the treatment of abdominal pain. पोट वगैरे दुखत असेल त्यावेळी काय केलं जातं, लॅक्टोबॅसिली आणि त्याच्यासोबत अजून काही मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्याला डॉक्टर मेडिसिनच्या फॉर्म मध्ये रिकमेंड करतो. मेडिसिन मधून आपण लॅक्टोबॅसिली कंझ्युम केले तरी आपला काय होतो, पोटाचा आजार बरा होतो. पुढचा आपल्याकडे चौथा जो यूज केस असेल तो काय असेल, आपण म्हणतो जे काही जनावरांसाठी आपल्याकडे हा एक चारा येतोय आजकाल, आपण खूप ट्रेंड मध्ये हा चारा, त्याला काय म्हणतो आपण, मुरघास. मग या मुरघासामध्ये पण काय होतं, त्या मुरघासाचा जो आंबट वास येऊ लागतो आणि जनावर त्याला एकदम आवडीने खातात, तो कशामुळे फर्मेंट होतो, मुरघास बनणं त्या बॅग मध्ये ही काय आहे, फर्मेंटेशन प्रोसेस. आणि ही फर्मेंटेशन प्रोसेस कॅरी करण्यासाठी काय वापरले जातात, लॅक्टोबॅसिली. मग आपण याला काय सांगतो, जो काय आपल्याकडे लिव्हंड फॉडर असेल, लिव्हंड फॉडर. आता लिव्हंड म्हटल्यानंतर काय आहे, लिव्हंड फॉडर, त्याला आपण मराठीत काय म्हणतो, मुरघास. हा जो मुरघास असतो हा काय करतो, आपण म्हणतो लिव्हंड फॉडर इज मेड, लिव्हंड फॉडर फॉर डोमेस्टिक ॲनिमल्स, पाळीव प्राण्यांसाठी. लिव्हंड फॉडर फॉर डोमेस्टिक ॲनिमल्स इज मेड विथ द हेल्प ऑफ लॅक्टोबॅसिली. जो काही मुरघास असेल तो काय केला जातो, लॅक्टोबॅसिलीच्या मदतीने उगवला जातो, बनवला जातो. आणि लास्टला आपण त्यांचा यूज काय सांगतो, इट इज ऑल्सो युज्ड इन द मेकिंग ऑफ सम वाईन्स. जे लोक अल्कोहोल ड्रिंक करतात त्यांना एक ड्रिंकचा प्रकार आहे वाईन, ते बनवण्यामध्ये पण काय होतं आपल्याकडे, इट इज ऑल्सो युज्ड इन द मेकिंग ऑफ सम वाईन्स अँड ब्रेड्स. काही ब्रेड बनवण्यामध्ये पण काय होतं, याचा यूज होतो असं आपल्याला सांगितलंय. तर हे सगळे कोण आहेत आपल्याकडे, युजेस आहेत लॅक्टोबॅसिलीचे. हे सगळे युजेस आपल्याला एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात. आपल्याला जेव्हा कधी मायक्रो ऑर्गॅनिझमचे चॅप्टर होतात त्यावेळी आपल्याला युजेस वरती क्वेश्चन मात्र नक्की विचारण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे युजेसला चांगलं व्हॅल्युएशन द्यायचं शिकायचं, चांगले लिहायला शिकायचं. ठीक आहे. मग आता स्क्रीनशॉट घेणे इतका वेळ दिलेला असेल, आपण पुढे बघूयात. बघा आपल्याला विचारलंय व्हॉट इज मीन बाय प्रोबायोटिक. मग प्रोबायोटिक कशाला म्हणायचं, आता हे जर मी रब करून टाकलं तर काही अडचण नसेल आपल्याला. ठीक आहे. मग आता प्रोबायोटिक कोणाला म्हणायचं, आता बोर्ड थोडासा डर्टी दिसला तरी काही अडचण नाही, बिकॉज आपण कंटिन्युअसली ब्लॅक पेनने लिहितो आणि ब्लॅक पेनचं इंक जास्त राहतं बोर्डवरती. मग आपण काय म्हटलं, आता आपल्याला विचारलंय व्हॉट इज मीन बाय प्रोबायोटिक्स, कशाला म्हणायचं प्रोबायोटिक्स. तर एक युजच आहे हा, आपण युजेसच्याच खाली याला लिहू शकतो एका कॉलम मध्ये. प्रोबायोटिक्स कोण आहेत आणि कशासाठी युज केले जातात आपण ते बघतोय.
मग प्रोबायोटिक कोण आहे आणि कशासाठी युज होतात आपण काय सांगतो? प्रोबायोटिक्स. तुम्हाला याचा एक रेफरन्स द्यायचा ठरला तर बघा, आजकाल आपल्याकडे बघा भरपूर लोक याची ऍडव्हर्टिजमेंट करतात, टीव्ही वरती वगैरे बघायला मिळतं आपल्याला. जेवणानंतर एक छोटीशी डब्बी असते दही सारख्या औषधाची, याकुल्ट नावाची एक ड्रिंक येते. ही ड्रिंक जर जेवणानंतर घेतली तर काय होतं, आपण म्हणतो स्टमक मधले गुड बॅक्टेरिया वाढतात, बॅड बॅक्टेरिया कमी होतात. आणि एकदा का आपण म्हणतो गुड बॅड बॅक्टेरियाचा बॅलन्स आपल्या बॉडीमध्ये झाला, आपण आजारी पडायचे काय होतं, कमी होतं. मग आपण प्रोबायोटिक बद्दल काय सांगतो, सरळ सरळ लॅक्टोबॅसिली काय केले जातात, इटेबल्स मध्ये ऍड केले जातात. काय म्हणतो प्रोबायोटिक कोणाला म्हणायचं? अ ड्रिंक, किंवा आपण काय म्हणतो इटेबल मेड बाय ऍडिंग. प्रोबायोटिक कोणाला म्हणायचं? अ ड्रिंक ऑर इटेबल मेड बाय ऍडिंग लॅक्टोबॅसिली टू इट. मग ही ड्रिंक जेव्हा तुम्ही खाता किंवा आपल्या स्टमक मध्ये जाते तेव्हा ही करते काय बरं ऍक्च्युअल, आपल्याला ते बघायचं. मग आपण काय सांगतोय, इट इज युज्ड टू, कशासाठी? क्युअर. इट इज युज्ड टू क्युअर द ॲब्डॉमिनल पेन. इट इज युज्ड टू क्युअर द ॲब्डॉमिनल पेन caused by harmful bacteria like Clostridium. क्लोस्ट्रिडियम सारख्या बॅक्टेरियामुळे जर आपलं पोट दुखत असेल तर त्याला ट्रीट करण्यासाठी काय दिलं जातं, आपल्याला प्रोबायोटिक दिले जातात. हे काय असतील, ड्रिंक्स असतील किंवा इटेबल्स असतील, यांचा उपयोग आपल्यासाठी होतो. ठीक आहे. मग आता हे झालं आपल्याकडे प्रोबायोटिक बद्दल. आता आपल्याला बघायचंय काय, सेकंड जो काही आपल्याकडे युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम आहे तो कोण होता आपल्याकडे? रायझोबियम. ठीक आहे. आता आपण रायझोबियमला बघू. ओके देन, आपल्याकडे बघा सेकंड जो काही युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम आहे आपल्याकडे त्याचं नाव आहे आपल्याकडे रायझोबियम. आता कोण आहे हा आपल्याला सांगायचंय, त्याचं काम काय असतं ते बघायचंय. रायझोबियम नावाचा काय आहे, एक बॅक्टेरिया आहे. इट्स अ बॅक्टेरियम. कोण आहे हा? बॅक्टेरियम. आपण बॅक्टेरिया म्हणू शॉर्ट मध्ये. मग हा जो बॅक्टेरिया आहे ना, हा काय करतो बघा, आपल्याकडे खूप वेळा आपण शेंगा येणारे झाडं पाहिलेले असतील. मग आपल्याला एक ऍक्टिव्हिटी दिली टेक्स्टबुक मध्ये, सपोज हे आपल्याकडे एक झाड आहे का ज्याला काय होतं, आपण म्हणतो शेंगा येत आहेत. मग हे शेंगा येणारं झाड आहे आपल्याकडे. मग हे कशाचं असू शकतं, आपण म्हटलं हे असू शकतं भुईमुगाचं, चवळीचं, मेथीचं, कोणतंही. मग हे जे झाड आहे आणि याचे जे रूट्स आहेत, जर याचे आपण रूट बघितले तर आपल्या काय लक्षात येतं का, आपण या झाडाला उपटून जर बाहेर काढलं आणि याचं जर आपण रूट बघितलं तर रूट वरती आपल्याला काय दिसतं, असे छोट्या छोट्या गोळ्या आलेल्या दिसतात रूट्स वरती. हे ज्या छोट्या छोट्या गोळ्या आपल्याला रूट्स वरती दिसतात, ठिकठिकाणी दिसतील त्या, असं गरजेचं नाही का इथंच येतील आणि तिथंच येतील. मग हे ज्या छोट्या छोट्या गोळ्या येतात ना आपल्याकडे, यांना आपण काय म्हणतो, दे आर कॉल्ड ॲज, त्यांना आपण एक प्रॉपर नाव देतो. अशा गोळीला काय म्हणतो आपण? रूट नोड्यूल. रूट नोड्यूल. मग आता हे रूट नोड्यूल बनलं, पण कसं बनलं असेल बघा, सिंपलची गोष्ट आहे की नाही. रायझोबियम नावाचा जो बॅक्टेरिया आहे तो सॉइल मध्ये राहणार आहे, जमिनीच्या खाली. जमिनीच्या खाली राहतो म्हटल्यानंतर त्याला एक घर पाहिजे, शेल्टर पाहिजे. मग आपण जर मोठं करून बघितलं थोडंसं, हे कोण आहे आपल्याकडे? प्लांटचं रूट असेल. याच्या आसपास काय झालं, आता हे रूट इकडं पण होतं असं आपण म्हटलं, हे रूट्स होतं. या रूटच्या जवळ काय म्हणतो आपण, हे रायझोबियम काय करतो ना, याच्या जवळ असे सगळे गॅदर व्हायला लागतात. गॅदर झाल्यामुळे काय होतं, मग गॅदर झाल्यानंतर आपल्याला माहिती रूट्स कसे असतात, आतून आपण जर बघितले तर आतून असे आपण काय होतो, मोकळे असतील. हे बॅक्टेरियम या रूट मध्ये घुसतात. रूट मध्ये गेल्यानंतर हे बॅक्टेरियम काय करतात, आतमध्ये त्यांची एक कॉलनी तयार करतात. आणि कॉलनी तयार झाली तर आपल्याला माहिती काय होणार आहे, हे रूट स्वतःहून असं गोळा होतं आणि इथं काय करते, एक गाठ तयार करतं. ही जी गाठ बनली हिलाच आपण काय म्हणतो, रूट नोड्यूल. पण मग ही गाठ बनली तर काहीतरी फायदा झाला पाहिजे ना. मग हे जे काही बॅक्टेरियमला काय मिळालं, घर मिळालं. प्लांटला बदल्यात काहीतरी दिलं म्हणून तर प्लांटने त्याला एंट्री दिली. मग तो काय देतो प्लांटला? नायट्रोजन देतो, ऍटमॉस्फेरिक. आता आपण बघितलेलं लास्ट चॅप्टर जेव्हा आपला झाला होता त्यावेळी आपण बघितलं 78% नायट्रोजन आहे आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये, ऍटमॉस्फिअरमध्ये. पण प्लांटला डायरेक्ट यूज करता येत नाही. मग त्याच्यासाठी काय लागतं, नायट्रेट किंवा नायट्राईट मध्ये कन्वर्ट व्हावं लागतं नायट्रोजन. आणि हे नायट्रोजनचं कन्व्हर्जन कोण करून देतात आपल्याकडे? रायझोबियम बॅक्टेरिया. मग आपण काय सांगतो, रूट नोड्यूलची तुमच्या टेक्स्टबुक मध्ये छान डायग्राम दिलेली आहे, ती तुम्ही वाटलं तर नंतर काढून घ्या. पण कसं बनतात रूट नोड्यूल ते मात्र मी तुम्हाला सांगितलं. मग आता आपण जे काही बघितलं
त्यालाच जर आपण थोडंसं रिफाईन केलं, चला ठीक आहे तुमच्यासाठी आपण बघूच काय होतं. मग आता काय म्हटलं बघा, इथं आपल्याकडे एक रूट नोड्यूल घेतला आपण आणि याला जर आपण मोठं करून बघितलं तर आपल्या काय लक्षात येईल, हे बाहेरच्या बाजूने कोण असेल आपल्याकडे रूटच्या सेल्स असतील. याला आपण काय म्हणतो, रूटची बाहेरच्या ज्या सेल असतात त्यांना काय म्हणतो आपण इपिडर्मिस, किंवा त्यांना आपण काय म्हणतो बाहेरचे म्हटलं काय असतं जनरली इपिडर्मिस. त्याच्या खाली कोण असतं आपल्याकडे हायपोडर्मिस. हायपोडर्मिसच्या खाली कोण असतं आपल्याकडे पेरिसायकल. एवढे सगळे नावं लक्षात ठेवायची गरज नाहीये, पण आपण असं समजून घेतलं. आणि अचानक काय म्हटलं आपण, इथं जर आपल्याकडे एखादी सेल काय होती, सडनली इलॉंगेट होती, आणि ही इलॉंगेट झालेली सेल काय करते, आतमध्ये रायझोबियमला जागा देते. तर अल्टिमेटली आपण काय म्हणणार, अशा काही सेल असतील ज्या काय करतील, रायझोबियमला वाढण्यासाठी जागा देत असतील. तर अशा सेल्सला आपण काय म्हणतो, रूट नोड्यूलच्या सेल्स. तर या पद्धतीने आपल्याकडे रूट नोड्यूल काम करतं. तुम्हाला पाहिजे तुम्ही टेक्स्टबुक मधून ऍक्युरेट डायग्राम काढून घ्या, मी फक्त तुम्हाला कळण्यासाठी रेफरन्ससाठी काढली होती. हे रूट हिअर असतात, रूट हिअर. हे कोण आहे आपल्याकडे, सेल्स विथ रायझोबियम, आणि त्याच्यापासून बनलेला कोण असेल आपल्याकडे रूट नोड्यूल. ठीक आहे, तर ही डायग्राम आपल्याला कळली असेल तर आता आपल्याला काय बघायचं, रायझोबियमचे काय युजेस आहेत ते बघू आपण. ओके देन, मूव्हिंग टू द टॉपिक, युजेस ऑफ रायझोबियम. काय असतो, कसा काम करतो कळलंय. आपण काय म्हटलं, त्याच्याबद्दल जास्त इंट्रो नाही लिहित बसायचा, आपल्याला महत्वाचं जे तेच युजफुल आहे. तर काय काय यूज आहे तेवढंच लिहायचं आपल्याला. पहिला जो यूज असेल आपल्याकडे काय म्हणतो आपण, रायझोबियम कन्वर्ट्स atmospheric nitrogen into nitrates and nitrites. लास्ट चॅप्टर मध्ये जेव्हा आपण बघितला होता एनर्जी फ्लो, त्याच्यामध्ये मी जेव्हा तुम्हाला नायट्रोजन सायकल शिकवली होती त्याच्यात हा टॉपिक येऊन गेलेला आहे. नंतर आपण काय सांगतोय, नायट्रेट नायट्राइट मध्ये कन्वर्ट करतो आणि काय म्हणतो आपण सरळ सरळ, अँड मेक असं म्हणू आपण, मेक नायट्रोजन अवेलेबल फॉर प्लांट्स. अवेलेबल फॉर प्लांट्स. मग प्लांटने पण बदल्यात काहीतरी दिलं पाहिजे. मग काय म्हणतो आपण, प्लांट्स इन एक्सचेंज प्रोव्हाइड्स प्रोटीन्स अँड कार्बोहायड्रेट्स. आता एनर्जी बनवायची, बॅक्टेरियाला पण जगायचं म्हटल्यानंतर आपण काय सांगतो, कार्बोहायड्रेट्स टू द रायझोबियम. बॅक्टेरियाने दिला नायट्रोजन, प्लांटने दिलं त्याला एनर्जी प्रोडक्शनसाठी सामान. अशा असोसिएशनला आपण काय म्हणतो, सच असोसिएशन वेअर बोथ द पार्टनर्स. आता बोथ द पार्टनर्स म्हणजे इथं कोण आहे आपल्याकडे, एक आहे आपल्याकडे प्लांट, दुसरा आहे आपल्याकडे रायझोबियम. सच असोसिएशन वेअर बोथ द पार्टनर्स आर बेनिफिटेड is called as symbiotic association. सिम्बायोटिक शब्दाचा अर्थ आता पूर्ण कळला असेल, दोन्ही पार्टनरला बेनिफिट होत असेल तर अशा असोसिएशनला आपण काय म्हणतो, सिम्बायोटिक असोसिएशन. तर हे होतं आपल्याकडे रायझोबियमच्या बाबतीत. मग आपण काय सांगतो, रायझोबियम कोणत्या प्लांटवरती ग्रो होतो मोस्टली, रायझोबियमचे जे काही होस्ट प्लांट असतात ना, रायझोबियम grows in the leguminous plants. लेग्युमिनस म्हणजे कोणते, शेंगा येणारे. शेंगा येणारे ज्या झाडांना शेंगा येतात त्यांना काय म्हणतात, लेग्युमिनस प्लांट्स. का बरं, शेंगा बनवण्यासाठी प्लांटला काय पाहिजे, जास्तीत जास्त नायट्रोजन. तो नायट्रोजन कोण देतं, रायझोबियम. आणि त्या प्लांटने बनवलेले प्रोटीन कार्बोहायड्रेट फुकट कोणाला मिळतात, रायझोबियमला. मग अशा पद्धतीने दोघंही बेनिफिट होतात. आणि तुम्ही अजून एक गोष्ट नोटीस केली असेल, रायझोबियम मुळे असे जे क्रॉप उगवले, सोयाबीन झालं, भुईमुग झाला, किंवा आपण काय म्हणतो आपल्याकडे वावरामध्ये शेवऱ्या धनशा जे काही लावलं जातं, हे सगळे क्रॉप
एकदा का आपण म्हणतो यांचं काम झालं, हे क्रॉप नांगरून झाल्यानंतर शेतकरी ह्या क्रॉपला नांगरून वावरातच पडू देतो. का बरं? जेणेकरून नेक्स्ट टाइम जेव्हा क्रॉप लावेल त्यावेळी काय होईल, सॉइलचं नायट्रोजन कंटेंट जास्त राहील. नायट्रोजन कंटेंट जास्त राहील तर पुढच्या वेळी त्या सॉइलमध्ये जे काही पीक लावलं जाईल ते कसं येईल, खूप जास्त उत्पन्न देणार. ठीक आहे. तर अशा पद्धतीने बघा, आपण आजच्या लेक्चरमध्ये काय बघितलं, 2 युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम बघितले आपण, 2 युजफुल मायक्रोब संपवले आपण. एक होता आपल्याकडे लॅक्टोबॅसिली, पूर्ण डिटेल बघितला. दुसरा होता रायझोबियम, त्याला पण नाही सोडला आपण. तर या पद्धतीने आजचं लेक्चर असेल. होप तुम्हाला सगळं काही लेक्चर कळलं असेल, आवडलं असेल. तर प्लीज जाताना लाईकचं बटन नक्की प्रेस करा. सगळ्यात महत्वाचं, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत ॲज ऑलवेज शेअर पण करा. ठीक आहे. तर हे आजचं लेक्चर असेल आपलं. लवकरच भेटू आपण पुढच्या लेक्चरमध्ये.